पुण्यामधून एक मोठी बातमी समोर येते। आज सकाळी एकंदरीत PMC कार्यालयामध्ये बॉम्ब आहे असं देखील एक मेल सध्या आपल्याला प्राप्त झाल्याचं पाहायला मिळते। आणि हा जो मेल आहे खलिस्तानी आर्मीकडून यामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की महापौर कार्यालयामध्ये बॉम्ब ठेवण्यात आलेला आहे अशी देखील या मेलच्या द्वारे ही माहिती देण्यात आलेली आहे। आणि आता आपण सध्या पुणे महापालिकेच्या बाहेर आहोत आणि या ठिकाणी आता जर आपण पाहिलं तर पालिकेतील कर्मचारी असतील हे मोठ्या प्रमाणामध्ये आता संपूर्ण बाहेर आलेले आहेत। आणि पुणे महापौर कार्यालयाच्या म्हणजे एकंदरीत ही जी बॉम्बस्फोटाची जी धमकी देण्यात आलेली आहे हे पुणे महापौर कार्यालयाच्या अधिकृत ईमेलवरती या बॉम्बस्फोटाची धमकी देणार हा ईमेल आल्याने मात्र या ठिकाणी आता खळबळ उडालेली पाहायला मिळते। मिळालेल्या एकंदरीत माहितीनुसार या ईमेलमध्ये पुणे महापौर कार्यालय आणि नागपूरमधील काही RSSची जी ठिकाणे आहेत त्या मुख्यालयाला लक्ष करण्याची धमकी यामध्ये देण्यात आल्याचं पाहायला मिळते। ईमेलमध्ये या ठिकाणी बॉम्बस्फोटाचा उल्लेख करण्यात आला असून यामध्ये काही विशिष्ट वेळ आणि तारखांच्या संदर्भ देखील या ठिकाणी देण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळते। मुख्य म्हणजे हा ईमेल कुठल्याही ठिकाणाहून पाठवण्यात आला तो खरा आहे की बनावट आहे याची अधिकृत तपासणी देखील आता मात्र पोलिसांच्या वतीने करण्यात येत आहे। सध्या कोणत्याही संशयास्पद वस्तू ज्या आहेत त्या आढळून आलेली नसून सुरक्षा इतमामाची खबरदारी मात्र या ठिकाणी घेतलेली पाहायला मिळते। या ठिकाणी सुरक्षेसाठी मात्र फौजफाटा देखील आणि बॉम्ब शोध पथक देखील या ठिकाणी मात्र दाखल झालेलं आहे। आणि पुणे महापालिकेचं हे जे मुख्य कार्यालय आहे किंवा माननीय महापौरांचं जे कार्यालय आहे हे आता थेट ईमेलनी जी माहिती देण्यात आलेली आहे त्यानंतर मात्र आयुक्त जे आहेत नवल किशोर राम यांच्या सूचनेनुसार संपूर्ण मुख्य जी इमारत आहे की त्यामधील जे कर्मचारी आहेत त्यांना देखील बाहेर काढण्यात आलेलं आहे। आणि मुख्य म्हणजे आता इमारतीमध्ये सर्च देखील सुरू आहे। आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर फायर ब्रिगेडचे अधिकारी असतील त्यांचं देखील काम या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। आता नक्की नेमकं या ठिकाणी कुठली बॉम्ब सदृश्य एखादी वस्तू मिळते का याचाच आता आढावा मात्र पोलिसांकडनं घेण्यात येतोय। या ठिकाणी आपल्यासोबत काही पुणे महानगरपालिकेचे कर्मचारी देखील आहेत। दादा काय नेमकी सकाळची जी परिस्थिती होती आणि तुम्हाला काय सूचना देण्यात आलेल्या आहेत? ना सकाळी आम्ही कामावर आलो होतो ते वॉचमन लोक जे आमचे आहेत सिक्युरिटी गार्ड्स त्यांनी आम्हाला ताबडतोब बाहेर गेटच्या बाहेर काढले आम्हाला। नेमकं काय कारण देण्यात आलं होतं की तुम्हाला जे बाहेर काढण्यात आले? तसं काय सांगितलं नाही त्यांनी म्हणजे सगळं बाहेर व्हा फक्त सगळेजण बाहेर व्हा अच्छा बाकी काय नाही। त्यात काय बॉम्ब आहे काय आहे त्याचं काय सांगितलं नाही। नंतर आम्हाला कळलं की बाबा आतमध्ये महापौर कार्यामध्ये बॉम्ब आहे असं त्यांनी सांगितलं म्हणून सगळेजण बाहेर आले। आता 1 तास झाला आम्ही बाहेरच आहे। बरं साधारणतः किती वाजता ही तुम्हाला या गोष्टीची माहिती मिळाली? आम्हाला तसं 10-11च्या पुढंच मिळाली आम्हाला तशी। अच्छा हां बरं काय सांगत होता आपण? काय म्हणत होतात नेमकं आपण की तुम्हाला बाहेर मेसेज आलेला आहे ना त्या मेसेजच्या द्वारे मग सिक्युरिटी गार्डने सगळ्याला बाहेर काढले। त्याला सूचना मिळाल्या कर्मचाऱ्यांना सगळ्यांना गेटच्या बाहेर हे करा ऑफिसमध्ये। बरं तर त्या लोकांनी सगळ्यांना गेटच्या बाहेर काढलेले। बरं आता या ठिकाणी जसं आयुक्तांनी जसे निर्देश दिले होते की जे काही कर्मचारी असतील सर्वांना बाहेर घ्या, साधारणतः आता किती कर्मचारी जे आहेत ते महापालिकेच्या बाहेर आहेत? साधारणतः किती असतील? तरी असतील तरी 1,500 तरी असतील बाहेर सगळे आहेत। कारण बाकीचे जे आहेत ते जनगणनेसाठीच बाहेर पडलेले त्यामुळं सगळेजण कर्मचारी नाही आहेत। अच्छा बरं सर काय वाटतं आता भीतीचं वातावरण आहे का कसं आहे सध्या? हा सध्या भीतीचं वातावरण आहे ना, सगळे बाहेर आहे ना। अच्छा आपल्यासोबत काही महिला कर्मचारी देखील आपण त्यांना देखील विचारण्याचा प्रयत्न करूयात। काय सांगाल एकंदरीत सकाळच्या कशी धावपळ झाली होती एकंदरीत? आम्हाला फक्त सांगितलं होतं त्यांनी बाहेर पडा पटपट, पण मग आम्ही सगळे निघून आलो बाहेर एकदम। अच्छा हा गेटच्या बाहेर यायला सांगितलं होतं आम्हाला। साधारणतः किती वाजता ताई नेमकं तुम्हाला सूचना करण्यात आल्या? 10:30-11:15 दरम्यान सांगण्यात आलं होतं। अच्छा हां बरं तर आपण पाहू शकतो की आता सुरक्षेच्या सूचनेनुसार एकंदरीत आता इथली जी सुरक्षा आहे ती देखील मोठ्या प्रमाणात वाढवलेली पाहायला मिळते। आणि या PMCच्या अधिकाऱ्यांनी इथले जे कर्मचारी आहेत त्यांनी देखील आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की आम्हाला ज्या सूचना दिल्या त्यानंतर आम्ही या ठिकाणी बाहेर पडलेलो आहे। थोडक्यातसाठी अमित मुंडे, पुणे।